ही एक अशी गोष्ट आहे माझ्या हातात 100 वर्ष जुनी, त्याच्यापेक्षा जुनी, त्याच्यापेक्षा जुनी, तेव्हाचे लोक वापरत असतील ती अशी एक गोष्ट आहे माझ्याजवळ की जी आजही मी माझ्या घरामध्ये वापरते. माझ्या आजोबांनी वापरलेली ती बघितली मी, माझ्या आईनं वापरली ती बघितली मी, आणि आता मी देखील तीच वापरते. ती काय आहे माहिती आहे? बिबे, बिबा. म्हणजे ह्याला कोण कोण काय म्हणतं माहिती नाही, तुम्ही काय म्हणता ते सांगा. समोर एक फळ असतं, ते फळ खाल्लं जातं आणि ते ओलं असताना जर भाजून खाल्लं ना ते खूप छान लागतं. लहानपणी आम्ही चुलीच्या आरामध्ये टाकून ते फळ खायचो, खूप छान लागायचं. हे आहे बिबा. आणि तुम्हाला माहिती आहे का, जुने लोक कुठलं आयुर्वेदिक शिकलेलं नाहीत, कुठले औषध शिकलेलं नाही, काही नाही, पण त्यांना इतकी माहिती होती ना ह्या गोष्टींबद्दल. आता माझ्या बाबांकडे म्हणजे आजोबांकडे नेहमी हे फळ असायचे. कुठे कटलं किंवा थोडंफार लागलं ना की लगेच त्याचं तेल काढायचं, म्हणजे असं टोकदार काही पण घ्यायचं, त्यांच्याकडे लाचकन असायचं. तर हे असं ह्याच्यामध्ये घुसवल्यानंतर ह्याच्यातून निघतं तेल. ते तेल बरोबर त्या जखमेवरच लावायचं. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही कुठली पण मेडिसिन खाऊन जेवढ्या लवकर जखम भरत नाही ना, तेवढी लवकर जखम ह्या तेलाने भरते, बिब्याच्या तेलाने. पण हे थोडंसं उततं किंवा त्याचं इन्फेक्शन पण होऊ शकतं जर दुसऱ्या जागेवर लागलं तर, म्हणून लावताना पण सावधानी लावावं लागतं. पण खूप मस्त इफेक्टिव्ह काम करतं हे. आणि हे बिबे कोणाकोणाला माहिती आहेत आणि कोण कोण आजही वापरतं ते सांगा मला. हे माझ्या आईनं दिले होते, 3-4 वर्ष झालं माझ्याकडे आहेत हे बिबे. तुमच्याकडे पण आहेत का? तुम्ही पण वापरता का? नक्की सांगा.